महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभांचा धडाका। आज मुख्यमंत्र्यांचे नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, नागपूर या ठिकाणी प्रचार सभा होणार। नागपूरमध्ये आज तर्री पोहा विथ देवाभाऊ मुलाखतीद्वारे फडणवीस नागपूरकरांशी संवाद साधणार। अभिनेत्री स्पृहा जोशी आणि अभिनेता भारत गणेशपुरे फडणवीसांची मुलाखत घेणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही आज उत्तर महाराष्ट्र दौरा। धुळ्यात प्रचार सभा तर जळगावात रोड शो। नवी मुंबईतही एकनाथ शिंदेंचा रोड शो होणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाण्याच्या दौऱ्यावर। ठाण्यातील शाखांना राज ठाकरे भेटी देणार। संध्याकाळी 5 वाजल्यापासून राज ठाकरेंचा ठाणे दौरा सुरू होणार। राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंच्याही शाखा भेटी सुरू। उद्धव ठाकरेंच्या शाखा भेटीचा आजचा 4था दिवस। वर्सोवा आणि कलिनामधल्या शाखांना भेटी देणार। एकनाथ शिंदेंना दुखवायचं नसल्यानं ठाण्यात शिवसेनेसोबत युती केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट। ठाणे शिवसेनेची राजकीय ओळख, जागा वाटपात राजकीय फायदा डोळ्यासमोर ठेवला नाही। ठाण्यातील मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत 227 प्रभागांसाठी तब्बल 1700 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। माजी महापौर आणि माजी नगरसेवकांच्या संपत्तीत 5 पटीनं वाढ। मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतच आहे। मनसेच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील यासाठी मी मुंबई अध्यक्ष म्हणून काम करतोय। कुठल्याही अफवा पसरवू नयेत। मनसे सोडण्याच्या चर्चांवर संदीप देशपांडेंकडून पूर्णविराम। पुण्यातील काही दिवसांपूर्वी काँग्रेसचा राजीनामा दिलेल्या संगीता तिवारी यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। अजित पवारांच्या उपस्थितीत जिजाई बंगल्यावर पक्षप्रवेश। काँग्रेसमध्ये योग्य वागणूक मिळत नाही, संगीता तिवारींचा आरोप। छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंकडून मॉर्निंग वॉक करणाऱ्या मतदारांच्या गाठीभेटी। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी दानवे मैदानात। दानवेंकडून मतदारांना सांस्कृतिक मंडळ मैदानात खडकेश्वर येथे होणाऱ्या संध्याकाळच्या सभेला उपस्थित राहण्याचे निमंत्रण। सांगलीत प्रभाग क्रमांक 14 मधून भाजपच्या पॅनलचा नेटाने प्रचार। शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडेंच्या धारकऱ्याच्या पत्नीला भाजपची उमेदवारी। भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या उमेदवारांचं भाजप पॅनल समोर आव्हान। परभणी शिंदे सेनेकडून घरोघरी जात प्रचार। परभणीतील युती भाजपमुळे तुटली, पण निवडून आल्यावर महायुती म्हणून एकत्र येऊ, संपर्क प्रमुख आनंद जाधव यांची प्रतिक्रिया। जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपचा बंडखोरांवर कारवाईचा इशारा। येत्या 2 दिवसात भूमिका स्पष्ट करण्याच्या सूचना। जनतेनं महायुतीच्या अधिकृत उमेदवाराला मतदान करावं। बंडखोरांच्या भूलथापांना बळी पडू नये, भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांचं आवाहन। जळगावच्या महापालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 6 मधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांची प्रचारासाठी अनोखी शक्कल। उमेदवार महिलांकडून त्यांच्या साडीवर तसेच पुरुषांकडून शर्टवर प्रभागातील गटार, पथदिवे आणि रस्ते या संदर्भातल्या समस्या लिहून प्रचार। नाशिक महापालिका निवडणुकीत कुंभमेळ्याचीच जास्त चर्चा। कुंभनगरीच्या विकासाचा संकल्प करत भाजपकडून प्रचाराला सुरुवात। भाजपकडून कुंभमेळ्याच्या नावाखाली मतांचा चोखवा। मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसकडून तरुण चेहऱ्यांना संधी। प्रभाग क्रमांक 19 मधून 22 वर्षाच्या तारेन मेंडोन्सा यांना उमेदवारी। तारेन मेंडोन्सा हे मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार दिवंगत गिल्बर्ट मेंडोन्सा यांचे नातू। मालेगावात तृतीयपंथीयांनी घेतली मतदान करण्याची शपथ। मतदानाच्या जनजागृतीसाठी मालेगाव महापालिकेचा उपक्रम। मालेगावात भाजप आणि एमआयएमची छुपी युती असल्याचा आरोप। समाजवादी पक्षाचे नेते शान-ए-हिंद यांचा आरोप। मालेगावात भाजपचाच महापौर असं गिरीश महाजन म्हणाले। मात्र सत्ता स्थापनेसाठी 43 जागांची गरज, भाजपचे 22 उमेदवार। नागपूर महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेला 8 जागा मिळू नये, केवळ 6 जागांवर शिवसेनेचे अधिकृत उमेदवार रिंगणात। शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेल्या 2 उमेदवारांकडून भाजपचा एपी फॉर्म जोडल्यानं त्यांना कमळ चिन्ह। महापालिकेच्या 151 जागांपैकी 145 जागांवर भाजपचे उमेदवार। अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या सभा। प्रभागाचा आणि शहराचा विकास हवा असेल तर भाजपचा महापौर करा, बावनकुळेंचं आवाहन। अमरावतीच्या साईनगर प्रभागात बिग फाईट। भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षात लढत। तुषार भारतीय विरुद्ध सचिन भेंडे निवडणुकीच्या रिंगणात। नवनीत राणांकडून सचिन भेंडेंच्या प्रचाराचा शुभारंभ। चंद्रकांत पाटलांची पुणे महापालिका निवडणुकीची भविष्यवाणी। लहू बालवडकर हे महाराष्ट्रातील सर्वाधिक मतं घेऊन नगरसेवक होईल। जेव्हा जेव्हा मी सांगितलं ते खरंच झालंय, असाही चंद्रकांत पाटलांचा दावा।
जालन्यात भाजपकडून घेण्यात आलेल्या कॉर्नर बैठकांमध्ये भाजपचे नेते रावसाहेब दानवेंची टोलेबाजी। लोकसभेत मला पाडलं आणि कल्याण काळेंना निवडून आणलं, मात्र 2 वर्षात जालन्याला त्यांनी 2 लाख रुपये देखील आणले नाहीत, दानवेंची टीका। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे पक्षप्रमुख असदुद्दीन ओवैसी यांची सभेनंतर आमखास मैदान परिसरात वंचित आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद। वंचितच्या वाहनांसमोर एमआयएमच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएमच्या राड्याचा आणखी एक व्हिडिओ समोर। असदुद्दीन ओवैसींच्या सभेला जाणाऱ्या रॅलीला काळे झेंडे दाखवल्याचा प्रकार समोर। संभाजीनगरच्या मिल कॉर्नरवरील घटना। छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या वंचित आणि एमआयएम राड्या प्रकरणी 50 जणांवर दंगलीचे गुन्हे दाखल, तर 6 आरोपींना अटक। मुख्य आरोपी अपक्ष कलीम कुरेशी फरार। ठाण्यातील राबोडी परिसरात दोन्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने। राबोडीचे उमेदवार नजीब मुल्लांच्या कार्यकर्त्यांची आव्हाडांसमोर घोषणाबाजी। नजीब मुल्ला यांच्या कार्यकर्त्यांचा जितेंद्र आव्हाडांना डिवचण्याचा प्रयत्न। भिवंडीत माजी महापौर प्रतिभा पाटलांच्या सभेत राडा। आमदार महेश चौगुलेंच्या समर्थकांकडून महिलांना शिवीगाळ। भिवंडीत चौगुलेंच्या उमेदवारांच्या विरोधात कोणार्क विकास आघाडीचा पॅनल। अकोला महापालिकेच्या शिवणी भागातल्या प्रभाग क्रमांक 14 मध्ये मूलभूत सुविधांसाठी नागरिकांचा मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय। बहुचन नगरातल्या बहिष्काराचे बॅनर अज्ञातांनी फाडून लंपास केले। धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान आणि मतमोजणीच्या अनुषंगानं जिल्हा प्रशासनाकडून तयारी पूर्ण। निवडणूक कार्यक्रमासाठी सुमारे 3500 कर्मचाऱ्यांची नियुक्ती। शहरात एकूण 507 मतदान केंद्र असून विविध शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची निवडणूक कार्यक्रमासाठी नियुक्ती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।